आदिनाथ संप्रदाय, आनंद संप्रदाय, दत्त संप्रदाय, आपला हा वारकरी संप्रदाय आहे। राम काय कृष्ण काय याच्यात भेद नाही, फक्त आपली श्रद्धा पाहिजे, याच्या मागं ईश्वरी शक्ती आपल्या मागं आहे, फक्त विश्वास ठेवा। नमस्कार। आज आपल्यासोबत आहेत श्री क्षेत्र पंढरपूरचे वाजे महाराज आणि आपण त्यांच्याकडून जाणून घेतो की मंचकरवाडी आणि त्यांचं एक असलेलं खास नातं। बाबा नमस्कार। जय श्रीराम। मंचकरवाडीवर असलेलं तुमचं नातं आणि ते फुललेलं रोपटं त्याबद्दल थोडीशी माहिती आम्हाला सांगाल का? भगवत प्राप्तीकरता अनेक संप्रदाय आहेत, त्याच्यामध्ये आपला जो संप्रदाय आहे हा वैष्णव संप्रदाय, भागवत संप्रदाय। याचा मुख्य पायक जर कोण असेल तर आमची ज्ञानोबा आहे। ज्ञानदेवे रचिला पाया। संप्रदाय अनेक आहेत, मात्र जर आता शिंदे महाराजांनी आपल्याला सांगितलं आदिनाथ संप्रदाय, आनंद संप्रदाय, दत्त संप्रदाय, आपला हा वारकरी संप्रदाय आहे। या संप्रदायाचे आपण सगळे पायक आहोत, पण सगळ्याचं मूळ जर कोण असेल, संप्रदायाचा पाया जर कोणी रचला असेल तर आमचे ज्ञानोबा आहे। ज्ञानदेवे रचिला पाया, आणि त्याचा कळस जर कोण झाला असेल तर तुकोबार आहे, कळस आहे। तुका झाला शे कळस, भजन करा सावकाशी संप्रदायाची परंपरा आहे। पण मुख्य जर कोण असेल तर महाविष्णू संप्रदायाचा मूळ जर कोण असेल वारकरी संप्रदायाचा तर महाविष्णू, कारण माऊली महाविष्णूचा अवतार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, आणि ते या संप्रदायाचे पायक आहेत। पण मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ संप्रदाय सगळ्यांचा येथून या हौस रूपे ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत तो गुजविदाता सांगे नारदाशी। नारदापासून राघव चैतन्य, केशव चैतन्य, बाबाचे चैतन्य, तुकोबाराय, निळोबाराय, शिवरकर स्वामी, मल्लाप्पा वासकर, दादा महाराज सातारकर, गणपती बाबा अलिबागकर, गोपाळ बाबा वाजे अशी आपल्या संप्रदायाची पाय आहे। आणि गोपाळ बाबांकडनं आपल्या सगळ्याकडे आलेलं आहे, लक्षात ठेवायचं। तर हा संप्रदाय हा सगळ्याकरता, बाकीचे संप्रदाय काय 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 थोडी तरी कठीणता आहे, त्याचे नियम जरा अवघड आहेत, पण सगळ्यात सोपा संप्रदाय राजमार्ग गेलेला आहे। मार्ग जाऊन गेल्या आधी आणि दया नेते संत ते राजमार्ग म्हणजे हा वारकरी संप्रदाय आहे, आणि सुलभ आहे सगळ्याला। म्हणून तुकोबाराय टाव करून म्हणतायत, होय होय वारकरी पाहे पाहेरे पंढरी, मग तो अवघाचे सुखो परवशी, जन्मोजन्मीचे दुःख विसरशी। या संप्रदायाचा देव भगवान परमात्मा आहे। ग्रंथ ज्ञानेश्वरी भागवत आहे। तीर्थ इंद्रायणी आळंदी पंढरी आहे। क्षेत्र तीर्थ इंद्रायणी चंद्रभागा, क्षेत्र आळंदी पंढरी। आणि आपले मुख्य गुरु जर कोण असतील तर बाबा महाराज आमचे ज्ञानोबाराय, लक्षात ठेवायचं। तुकोबाराय, नामदेवराय, नाथबाबा ही परंपरा आणि तो इतिहास आजपर्यंत गोपाळ बाबापर्यंत आला। आणि गोपाळ बाबा जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टवेते परोपकार, जगाचं कल्याण करण्याकरता संतांचा अवतार आहे, आणि ते अवतारिक कार्य त्यांची सेवा पार पाडण्याकरता जबाबदारी त्यांच्यावरती आली। आणि त्याने अनेक खेडोपाडी म्हणजे जवळजवळ आपल्या 5 राज्यामध्ये बाबा पोचले। तेलंगणा, आंध्र, कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात अशा 5 राज्यामध्ये त्यांचा सतत संप्रदाय चालू आहे। ओघाने चालत आलेलं इवलेश रोप लावलेले द्वारे, आणि त्याचा वेळू गेला गगनावरे गणपत बाबा अलिबागकर हे आपल्या संप्रदायाचे मूळ आहेत महाराज, कारण दादा महाराजांपासून त्यांचा अनुग्रह त्यांना मिळाला, आणि तेव्हापासून या संप्रदायाचा पाया आहे। खेडोपाडी त्यावेळेला ते कसे गेले असतील ते त्यांनाच माहिती। आज आपल्याला गाडीने तिथं पोचता येत नाही, म्हणून सोशे जगाचे आघात हाल अपेष्टा, कोण चांगला म्हणतो कोण वाईट म्हणतो। चांगलं करताना चांगले विघ्न येत असतात, पण त्या सगळ्याला धिटायनं पुढं जावं लागतं। ही संप्रदायाची शिकवण आहे। पडता जडभारी दाशी आठवावा हारी, ज्या वेळेला संकट येतं त्यावेळेला देवाचं चिंतन करायचे। संप्रदाय शिकणे सगळ्यात सोपं साधन आहे। नामसंकीर्तन साधन उपाय सोपे, दुसरं साधन नाही। अनेक साधने आहे कलियुगात, कृतयुगात, त्रेतयुगात, दोपारात अनेक साधनं होती, पण हे कलियुगात आपल्याला ते जमणार नाही। म्हणून आपल्या साध्या सुध्या युगाकरता आपला उद्धार व्हावा, येतो हिताचा कळवळा पडते हाती म्हणून काळ, जगाचं कल्याण हो, जग आमच्यासारखं सुखी व्हावं। आम्ही जेणे सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठलमुखी। तुकोबारायने दुसऱ्या जीवनात काही केलंच नाही, एक गावं आम्ही विठोबाचे नाम। आपले माऊलीसुद्धा म्हणतात एक तत्व नाम दृढधरी म्हणा, आणि हरीशी करुणा येईल। देवाची कृपा झाली, देव राखेल दया मारेल कोण,
न मोडे काटा हिंड्यातून अंगीकार ज्याचा केला नारायणने. आम्ही जिथं जिथं जातो तिथं आमच्या संगाती आमच्या भगवान परमात्मा आहे. म्हणून आम्हाला कुठंच जाण्याची भीती बंधन नाही, भीती नाही. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही तेही लोके, देव उभा मागे पुढे आणि उभे कोडे संकट. आमच्यावर अतिशय आलं तर जबाबदारी जशी लहान मुलाची आईवर असते तशी मला भक्ताची चिंता देवाला, तुझं लागली सकळ चिंता. भक्ताची चिंता देवाला, मुलाची चिंता आईला, शिष्याची चिंता गुरुला आणि भक्ताची चिंता देवाला. असा हे संप्रदायाचं दंडक आहे. आणि त्याप्रमाणे आजपर्यंत फिरता 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 खेडोपाडी मंडणगड तालुका, रत्नागिरी जिल्हा, लाटवण गावामध्ये छोटीशी वाडी मंचकरवाडी, त्या वाडीवर हा कितवा सप्ताह आपला हा 48 वर्ष. 38 म्हणजे 3 वर्षाचं एक तप, 12 वर्षाचं, 12 त्रिक 36 आणि आता 12 चोक 48. आपण जो कार्यक्रम साजरा करतो तो तपपूर्तीने करायचा. त्या तपपूर्तीला फार महत्त्व आहे. वशिष्ठानं 60,000 वर्षे तपश्चर्या केली. किती? 60,000 वर्ष. म्हणून तपपूर्तीने करायचा. 25वा 50वा असं करीत बसायचं नाही. आता आपण जो आता तो पूर्तता त्याची करणार आहोत. आपल्या 4 तपाची पूर्तता होईल. 12 दूने 24, 12 त्रिक 36, 12 चोक 48. हा साल लक्षात ठेवा. कुठल्या शाळेत येईल तो आपल्या सर्वांकडनं भगवान परमात्मा साजरा करून घेऊ. वरवर महाराज वाढतच राहणार आहे. त्याला भेऊ नका, कारण आपल्या मागं भक्कम आशीर्वाद आहे. साधू संतांचा आशीर्वाद आहे, 5 पिढीचा आशीर्वाद आहे. श्री गुरु सारखा असता पाठीराखा इतर आता लेखा कोण करे. म्हणून व्यवहारात परमार्थात ज्याच्या मागे गुरुबळ आहे त्याच्या जीवनात त्याला अपयश कधी येत नाही. म्हणून जाणते न गुरु बसीजे त्याने कृत्य कार्य होईजे, मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषिते. आपल्या मोहिते महाराजांनी प्रवचनावर घेतली होती, बरोबर. पण त्यांची सेवा करत असताना तन मन जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. आईवडिलांची सेवा करा, आशीर्वाद. गुरुची सेवा करा, आशीर्वाद. प्रभूची सेवा करा, प्रभूची कृपा दृष्टी. ह्या सामर्थ्याचं तर फळ आहे. म्हणून सगळ्यात सोपं साधन नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरिते. या जन्मात नाही, अनेक जन्मात केलेले पापाचं खंडन नामाने होतं. अशी त्या नामात ताकद आहे. म्हणून नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकेला. आतापर्यंत जी संत परंपरा आली त्याने सगळ्यांनी नामस्मरण केले नाही. उद्या ज्याचा आपला आता वाढदिवस स्थापना होणार आहे, भगवान परमात्मा रामरायाची स्थापना होणार आहे, त्यांचा लाडका शिष्य जर कोण असेल तर हनुमंतराया. कारण सगळ्या संतांत श्रेष्ठ जर कोण असेल तर हनुमंतराया. महात्मे म्हणतात खेळ्या माझे हनुम्या शाना. आता एक शाना म्हटला की बाकीच्याला वेळ म्हणायचं कारण नाही, कारण त्याची श्रद्धा नामावर, निष्ठा नामावर, विश्वास रामावर सगळं लक्षात ठेवायचं. म्हणून धन्य विश्वासाची जाते तेथे वसते देवाची. म्हणून हनुमंतरायाने जीवनात दुसरं काय केलं नाही. जन्माला आल्यापासून शेवटच्या क्षणापर्यंत नाही आईच्या उदरातच त्यांचं भजन सुरू. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. मग उद्या आपलं भाग्य आहे. आपण उद्या सगळ्या ज्ञानेश्वरीची सांगता करू, कार्याचे कीर्तन करू, भगवान परमात्म्याचं पुष्पवृष्टी करू आणि त्याच्या नावाचं तो विश्वासनावर जायपर्यंत आपण त्याच्या नावाचं नामस्मरण करू. त्या नामातच ताकद आहे. नामाने सगळे तरले तरले तरत्या भरोसा, नामधारकाचा ठसा. म्हणून एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि पाके. नाम काय नाही कृष्ण काय, राम काय कृष्ण काय याच्यात भेद नाही. फक्त आपली श्रद्धा पाहिजे आणि अनन्य भाव असायला पाहिजे. त्या श्रद्धेचं फळ भगवान परमात्मा आपल्या कृपा केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून सगळ्यांनी आबाल वृद्धाने देवाची सेवाच करा, शेवटपर्यंत नामस्मरणच करा. हे टाव करून सांगणारे ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय यांचा सगळ्याचा आशीर्वाद आपल्या मागं आहे. आणि ती संतांची शिकवण आपण त्यांच्या पावलावर वडील जे करीती त्या नाम धर्म ठेवते. या मायबापाने आपलं जीवन सुखी केलं. कशाने कृतार्थ झाले ते माऊलीसुद्धा म्हणतात, आज जे संसार सफळ झाला गे माये आणि देखील पाय विठोबाचे. म्हणून तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळोवेळा व्हावा. पांडुरंग या दृष्टिकोनातून देवाची सेवा मंदिर आपल्या भगवान परमात्मा पंढरीवरनं आलेलं आहे. आणि आज आपण 36 वर्षे ना 38 वर्षे त्याची सेवा करतो आणि त्याची कृपा आपल्या मागे निश्चित आहे. याचं प्रचिती येत असेल ही आज जी रोषणाई आहे, हा जो रंग आपल्याला अनेक गेले अनेक येत आहेत. पण आपल्या वाडीवर कधी रात्री महाराजांनी सांगितलं या जागेत बोलतो, ह्या जागेत ताकद आहे. काय म्हटलेलं तुकोबारायचं प्रमाण आहे, धन्य धन्य जगी ठाव
होतो नामाचा उत्सव. ज्या जागेत सतत नामस्मरण होतो त्या जागेत भगवान परमात्म्याचं वास्तव्य आहे. म्हणून रंग भरे कीर्तनात प्रेमी हरिदास नाचत. ही जी रोषणाई येते आहे भगवंताचं वास्तव्य आहे. भूमी पवित्र आहे आणि आपण पवित्र अंतःकरणाने घेतो अंतरीची बुडी पाये जोडी. भावाची देवाला दुसरं काय लागत नाही. तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपाव. भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त ऐका महिमा आवडीची. आणि बोरे खाय भिल्लेटीचे. लक्षात ठेवायचं भिल्लेटीची रामाने बोरं खाल्ली का तर तिची आवड, तिची निष्ठा, तिची श्रद्धा रामावर होती. तिला अभ्यास नव्हता, तिला वाचन येत नव्हतं. फक्त गुरुने आशीर्वाद दिला आणि मंत्र दिला. कुठला दिला? श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. तसं आपल्या बाबांना आपल्याला मंत्र दिलेला आहे. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. कारण कुठल्या काळात त्याला दोष नाही. भजन करायला काळाचा दोष नाही, वेळ दोष, कुठले दोष लागत नाही. काळ वेळ नाम उच्चारिता नाही. त्याप्रमाणे आपण त्याच्या फॉलो म्हणून चाललेलो आहोत. आपली माता धन्य, आपला पिता धन्य. आपल्याला भेण्याचं कुठेही कारण नाही. त्यांचा जसा सुखाचा झाला तसा आज नाही आपला उदय होणारच आहे. एक लक्षात ठेवायचं, संसारात अनेक अरिष्ट येत असतात. देवाला बोलू नये, गुरुला बोलू नये, आईवडिलाला बोलू नये. आपला कर्म आपल्याला भोगावंच लागतं. आगा कर्मी जे उरावे ते सुख दुःख फळा यावे. भोगावया यावे देहा एका ते. आलिया भोगाशी असावे सादर. जात राहणार, येत राहणार. गेला तरी खंत करायचा नाही, आला तरी हर्ष करायचा नाही. ठेविल्या अनंते तैशीचे राहावे. चित्ते असू द्यावे समाधान. समाधान वृत्तीने प्रभूची सेवा करणं हे तुमचं आमचं कर्तव्य आहे. हे त्यांची शिकवण आहे. सेवके पाळावे स्वामीचे वचन ते हुतूपण कामाने. आईवडील सांगते ते ऐकावं, गुरुजींनी सांगतील ते ऐकावं, शास्त्र सांगतील ते ऐकावं, त्याचं मनन करावं, त्याप्रमाणे जीवनात वागावं. आपला आचार, आपला विचार व्यवहार सुधारावा आणि मग लोकाला आपण सांगावं. त्याची कृतज्ञता पदार्थ पडल्याशी म्हणून ऐक रे जना तुझ्या सोहिताच्या खुणा आणि पंढरीता राहणा मना माझे स्मराव सतत. कुठल्याही प्रसंगाला पडता जडभारी दाशी आठवावा हरी. मग तो होऊन येते शीण आणि आड घाली सुदर्शन. नामाच्या चिंतने 12 वाटा फलते विघ्ने. म्हणून या कलियुगात सोपं साधन जर काय असेल, सोपे वर्मा आम्हा सांगितलेले संते. टाळ दिंडे हाते घेऊन नाचा, गाऊ नाचू विठू तुझा करू अनुवाद. त्यातला जो काय आनंद आहे तो जो भोगतो आपण भोगतो, आपल्याला त्याचा अनुभव आहे. म्हणून आपले आवाज महिला, मुलं, तरुण, वृद्ध हे रात्रंदिवस जागरे करतायत, झाडोळे मारतायत. याच्या मागं ईश्वरी शक्ती आपल्या मागं आहे. फक्त विश्वास ठेवा. धन्य विश्वासाची जाते ते वते देवाची. सगळ्याला भगवान परमात्मा उदंड आयुष्य, उदंड शक्ती मंचकरवाडीवाल्यांना उदंड आयुष्य, उदंड शक्ती, उदंड संपत्ती देव. आणि आपल्या पुढील प्रयाणाशेपर्यंत भगवान परमात्मा आपल्याकडे चिंतन करून घेऊ. म्हणून आपण कोणी उद्याची संधी सोडायची नाही. सगळ्यांनी एकाच जुटीनं, एका विचारानं, एका दिलानं प्रवृत्ती पुष्पष्ट करू आणि त्याच्या नामाने करतो. ते जसे तरले तसे आपण निश्चित तरणार असे विश्वास ठेवायचा आणि त्याप्रमाणे देवाची सेवा करायची. झालेले 2 शब्द प्रभूच्या चरणी तुमच्या सगळ्यांचे समर्पित करून मी शब्द बंद करून. श्रीराम जय राम जय जय राम. श्री ज्ञानदेव तुकाराम, भगवान ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, श्री सद्गुरु दादा महाराज, बाबा महाराज, बाबा महाराज, चैतन्य बाबा महाराज की जय. गाव देवी माते की जय. हर हर महादेव. बजरंग बली की जय. खूप छान अशी संकल्पना होती. अशीच सेवा आमच्याकडून शेवटपर्यंत घडत राहो हीच आमची ईश्वरचरणी प्रार्थना. आणि बाबांना सांगतो की असे तुमचे आशीर्वाद आमच्या मनशेकरवाडीवर लाभू दे. धन्यवाद. जय भगवान समर्था. सदैव आशीर्वाद.
तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारे नाही तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा एका जनार्दने ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूजनवी तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा पांडुरंगा करू जय जय ससवेद्या देवा तोचे गणेशो सकळार्थमते प्रकाशो म्हणे निवृत्तिदासो अवधारयोजी जयाचे केले स्मरण ओ सकळ विद्यानिचरण ते जीवंतो श्री चरण श्री गुरुदेव नमस्कार गाता हृदया पुढे चौपाळूया फले वरी वैसो पावणे श्री गुरुजी शिवात्री दत्ताजी माता चरणावरी साष्टांगे करी दंड ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी सद्गुरु जेणे तारेला संसार करू म्हणून विशेषात्या धरू विवेकावरी कमस्तक हे पायावरी नामाचा उच्चार रात्र दिवस याला सादृश्य अभंग आहे. आवडीने भावे तुझे चिंता त्याशी आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस तुळशी माळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा प्राप्त समय प्राप्त पौर्णिला शिवेकरता घेतलेले अभंग श्रीमंत शांत आणि संत अशा पैठणी निवासी नाथबाबा यांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगाद्वारे नाथबाबा देवाची आवड सांगतात. देवाला काय आवडतंय आपल्याला त्याचा विचार करायचा आहे. सेवेला सुरुवात करणे थोडक्यात पर्याय म्हणजे सूचना कल्पना माहिती कितीतरी सांगितलं की माणसाला सांगावंच लागतं ते द्यावीच लागते. आपल्याला सगळ्याला माहिती आहे आपल्या कार्यक्रम पत्रिकेत कीर्तनचा टाइम किती आहे 9 ते 11. आपण सुरुवात कितीला करतो माहिती दिल्याशिवाय
एकादशीची चट मोडली पाहिजे, सगळं बेचव खायचं. वरीची भाकरी, वरीचा शिरा करा, बरोबर आहे ना. तो मोठा भोपळा आता कुठं गायबच झाला, कुठं काशीलाच गेला मला वाटतं, तो राहणार नाही काय त्याचे स्वस्त आणि मस्त आणि पुन्हा सगळ्यात पौष्टिक मिठाला तुम्हाला कळलं. भोपळा, रताळे, बटाटे, करांदे, काटकानं, काकडी, मेवा मिठाई, दही दूध खा. आता शेवग्याच्या शेंगा उद्या मुळ्याच्या पण खातील. अवघड आहे काम सगळं. सांगायची सोय नाही, सांगितलेलं पटत नाही. आणि प्रत्येक गोष्टीला वर्म आहे. वर्म चुकलं तर पुण्य करता मिळेल. तुका म्हणे वर्म जाणून एक करावे, एकनं घालावे. तर वर्म करण्याकरता आपल्याला कळत नाही तर सांगता ते ऐका. आई वडिलांचं ऐका, गुरुजनाचं ऐका, शास्त्राचं ऐका. विठाला शेवग्याच्या शेंगा, टमॅटो, मुगाची उसळ. आणि हे एकादशीला मग वाटाण्याने काय केलंय? कशाला म्हणायचा? बरोबर आहे ना. आपण सगळं सुधारलो. आता कुठं काय काय ठिकाणी अजून ती अवस्था आहे हो. आमची एकादशी मुलाचा प्रसंग येतो. आता झाकले म्हणून सवाल एका गावात गेलो, पंढरपूरवरून आलो. सकाळी 7ला निघाला, 8:30 झाले त्या गावात जायपर्यंत. एकादशी गाव चौकात, गावाच्या जवळ कुठं घर नाही, 2-2 किलोमीटरचं लांब गाव देवीचं मंदिर आणि गाव देवीच्या मंदिरात सप्ताह आणि रस्त्याला पोस्टर लावलेले बाबाचे ज्याला सांगितलेलं पटत नसेल ना तर मी तुम्हाला सांगते आमचे फोटो लावू नका. मी घाबरलो. बरं गावाची अट चांगली आहे, त्याबद्दल वाद नाही. चांगल्याला चांगलंच म्हणायचं. महाराजांनी फराळ केल्याशिवाय गाव फराळ करणार. कपूच्या कपू एकटा खाले काही कामच मिटला. वाढत वाढत आला तरी म्हणतात आणखी तिसरं काय येतं, तिसरं काय येतं. एवढ्या कपड्या शेंगा शेवग्याच्या वर एवढा मोठा टमाट्याचा तुकडा, मुगाची उसळ. आता काय करावं? ही सगळी माझ्याकडे माझ्या तोंडाकडून मी त्यांच्या तोंडाकडे बोलतो. आता करू काय करा? सप्ताह 40 हवा म्हणजे 40 बॉय येऊन गेले. पण एकांतरी कोणी सांगावं की नाही, अरे प्रयाण केला तरी चांगलं सांगायला घाबरू नका आणि तीळ मात्र वाईट सांगू नका. महत्व आहे तो शास्त्राच्या नियमाप्रमाणे एकादशी करतो, त्याच्याकरता देव धावत येतो. आता विलाज नाही त्याला. आमची म्हातारी पण होती, माझ्याकडे होते. आता 1 वर्ष मी त्याला हात लावला. म्हटलं बघा बाबा, आईच्या बाजूला एक कृपा झाली, कुठे काय प्रसंग नेमकी आता त्याची केळी कुंत्री ठेवला नाही. त्याचे 2 केळी खाल्ली आणि 2 तास कीर्तन केलं. पण कीर्तनाला मात्र आपण बदलला. म्हटलं तुम्हाला राग आला तरी चालेल विठाला म्हणून सांगतो. रुक्मा कथा कारणे एकादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. अंबरीशा कारणे द्वादशीचा छंद तेने परमानंद प्रगटला. प्रल्हादा कारणे हरिनामाचा छंद तेने परमानंद प्रगटला. पण तो छंद कसा असावा? एका जनार्दनी एकविध छंद आणि तेने परमानंद प्रगटला. भरसडकून बोलतो. म्हटला बोलवा अथवा बोलू नका, पण प्राण गेला तरी खोटं सांगणार नाही आणि सत्य सांगितल्याशिवाय मारणार नाही. विठाला त्याचे तो पण सुधरेल. बरोबर महाराज आले, महाराज सांगितलं पत्त्यावर पडतो. 40 महाराज त्या ठिकाणी येऊन गेले असते. 3 दिवसाचा सप्ताह दिवसाचा एकच दिवसाचा दर्शना त्याचा काला. असे अनेक प्रसंग आमच्या रूपात बोलतात ना. ते एका गावात गेलो तर म्हातारी तांदळाची भाकरी सांगितलं असं रस्ता बनवलेला. मी म्हणतोय आका, कारण आम्हाला सवय लहान असं मोठं असं नावान बोलायचं नाही. आका भाकरी कसली आहे? मला म्हणते बाबू दशमी आहे. मी म्हणते दशमी काल गेली, आज एकादशी आहे. मला उपाशी कीर्तन बनवलं. काय म्हणलेलं आहे? किती जरी प्रसंग आला तरी नियम म्हणून नये. पडता जड भारी आणि नियमन नटरे म्हणून मावल्या हरिपाठात म्हणतात. बेशे नियमन आम्ही ते
चित्राणी दुर्लभ लक्ष्मी लक्ष्मी शोधित येते, पण आपल्याला लक्ष्मीला शोधावं लागत असतं. याचं एकच कारण आपण नियमात राहत नाही. विठ्ठला आपण घेण्याचं एकच कारण सुरुवातच कशी झाली तर सादृश्य पण असा लागत असतो. आमच्या योगेश महाराजांना आपण घेतला होता. कुठला आपण घेतला होता? माझ्या विठोबाचा भाव. देव भक्तावर प्रेम करतो, फुकट करतो का? इथं थांबते, मी आता पुढे जात नाही. कालचा महाराजांचा अनुभव होता. काय होता? प्रभू भावे तेने संतोष. बरोबर ना? देव हृदयात राहतो. देव वेळ आहे का? त्याच्या मागे काय कारण असेल की नाही? देवाची आवड सांगतोय, सांगणारे नाथ आहे. आवडे देवाशी ऐका प्रकार म्हणजे देवाला अनेक प्रकार आवडतात. पण म्हटला की सगळ्यावर पाणी फिरतं. पण विशेष रूपाने जर काय आवडत असेल, नामाचा उच्चार. नामस्मरणात थंड पडता कामा नाही. आपलं थंड पडतं सगळं. अखंड खंड ना जीवन रामकृष्ण नारायण दीनरजनी हाचे धंदा नि गोविंदाचे पवाडे सदा नाम घोष करो हरे कथा आणि जेणे सदा चित्ता नामाच्या चिंतने वारा वाटा पडते आनंद. आनंदाचा कंद त्याला अंतःकरणाचा छंद. त्याला आळस येत नाही. परम भाग्य. खरोखर आज जे मंडपात उपस्थित आहेत ना, ही परम भाग्य घेऊनच माणसं आलेली आहेत. केवढा मोठ्याचा पर्वत आहे. अरे अशक्य ते शक्य तुमच्या आमच्या हयातीत होतंय महाराज. आपण अयोध्येला जाऊ आता न जाऊ, आज नाही उद्या जाणारच. आणि जाऊ असं म्हणणं राम नवीन कसा बघायचं बघण्याकरता काय खास झालं बरं. आता 5 दिवसात वाटतो विधीचा. उद्या तो शिवासनात जाणार म्हणून कशी अवस्था आहे. आमचा मेंबर तिकडे गेलाय. त्याला फोन कुठं करतो कुठे कळत नाही. बघा अवस्था कशी आहे ती. हा लोकेशला भोगल्याशिवाय देवाचं दर्शन होत नाही. हा लोकेशला भोगल्याशिवाय तीर्थयात्रा घडत नाही. बर्फासारखी थंडी पडली, कुडकुडलाय बघा. त्याची अवस्था बघा, त्याचं खाणं बघा. टाकीचे घाव सोडल्याशिवाय देवपणा येत नाही. लक्षात ठेवायचं. तुका म्हणजे आमचे व्हावे ते आपण देवाची जर त्याच्यावर कृपा आहे. देवाबद्दल ज्याला आवड आहे ना, त्याला कसलीच बाधा होणार नाही. त्याला कसलंच भय नाही. तुकोबाने स्वाभिमानात सांगताय, आम्हा हरिदासा काही भय नाही ते योगी. देवबा मागे पुढे आणि उभी पुढे सकटी. माझ्याच नावाचा पास आहे. बरोबर आहे ना? केवढं आमचं सुद्धा भाग्य आहे बघा. इथले देवाचे मानकरी हावते आहोत, गावातले हाव, घरातले हाव, भाग्यातले हाव. पण पंढरपूरच्या देवाचा मान ही एका जन्मातले आमचे पुण्य आहे ना. तुम्ही तसं समजू नका. अरे अनंत जन्माची पुण्य जे गाठी त्याला काही येऊ शकतो. 20 पास आहेत महाराज मंडळीला. किती? 20 महाराज मोठमोठे आहेत. त्याचं नाव घ्यायची गरज नाही, सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यात आमचा 12वा नंबर आहे आणि देवाच्या बंधनाला अजून आहे. ज्याला असेल त्या स्वरात पण बेबीच्या त्याच्यापासून भजन करायचा. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. किंवा जुनं भजन रघुपती राघव राजा राम सीताराम. पुढे खेळायचं काय खेळायचं 1 वाजेपर्यंत. 1ला सगळ्याला प्रसाद मिळत आणि आपापल्या उत्सवाला आपल्या उत्सवाची सांगायला होईल. विठ्ठला हितचिंतक आहे. त्याने बरोबर थंडी म्हणू नका, काय म्हणू नका. 9ला बरोबर हजर राहा आणि समयाला सांगा. समयाशी देवाची कृपा आहे. देव आपल्याकडे करून घेणार आहे. कारण अनेक वर्ष आपण देवाची सेवा आवडीनेच करतो. बघा वाढत पण नाही आणि घटत पण नाही. माझं म्हणणं घटू पण नाही आणि वाढू पण नाही. हाय तेच माणसं तेवढीच आहे. बरोबर ना? हा सोहळा आपल्या बघून मोठा भक्कम आशीर्वाद. पंढररायाची कृपा दृष्टी आहे. गुरुराय गणपत बाबा, गोपाळ बाबा, काशीनाथ बाबा
आशीर्वाद आहे, उपस्थित सगळ्या प्रेमळ मंडळांचं सहकार्य आहे आणि इथल्या स्थानिक वाडीच्या लोकांची प्रेरणा आहे आणि ती प्रेरणेची पूर्तता करण्याकरता तरुण तडफदार म्हातारा असो तरुण असो एका जीवाने झटलाय तेव्हा त्या कार्याला गोडी आहे. विठाला लाजच नाही. मी बघतोय कोण झाडू मारतोय कोण पत्रावून काढतोय. याला एकच कारण आपल्या सगळ्याच्या अंतःकरणामध्ये प्रभूबद्दल प्रेम आहे. त्यांचं जसं जीवन कृतज्ञ झालं तसं तुमचं आमचं निश्चित झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नातांत शब्द आहे आवडीने भावे हरिनामाची तुझी चिंता करणे सर्व आहे. नको घेत करू कोणत्या गोष्टीचा आणि पते लक्षणाचा आवडे देवा शेतो आहे का प्रकार. फक्त प्रकार आहे का नामाचा उच्चार रात्रंदिवस जे मायबा बोल गेले आपल्या बाबापर्यंत यांनी रात्रंदिवस देवाचं भजनच केले. त्यांचा धंदाच तो. आता हिथं कोण म्हणणार नाही आणि म्हटले तरी त्याची आम्ही फिकीर पण करत नाही. आम्ही पुढे बसण्याच्या बाबतीत आम्हाला ते दगडाचे नाव घ्यायची सवय झाली. कोणी निंदा कोणी निंदा कोणी वंदा आम्हा स्वहिता आमचं जे गीत आहे तुमचं जे गीत आहे तेच करणार आम्ही तेच करणार. गीत ते करावे देवाचे चिंतन आपण या पाया विजवितो तुम्हाला करे टाळी बोला मोठी सांगे तुका नाम घेता राहू नका. विसर पडला तर झाला पण देवाला विसरू नका. विठाला करत असताना आवड पाहिजे आवड. रात्री महाराज नाही ना मोदी हात नाही असू नाही माया. बरोबर ना. मी बघितलंय म्हणून सांगतो. ते सांगायला भेटेल काय कुणाला सांगू. आमच्या आता नाना पेठच राहते. तुम्हाला माहिती आहे कुठला एरिया आहे तो. आणि तिथं सहज गेलो होतो आणि एक बाबा गेला होता जावंच लागतो. हो खाटेवर आलो की ताटेवर गेलाच पाहिजे. आज नाही उद्या म्हणून मरणाला घेऊ नका. जसा जसा योग जसा जसा त्याचा भोग त्याप्रमाणे माणसाला गेलंच पाहिजे. विठाला धर्मी जे उडावे ते सुख यावे भोगावया यावे देहा एखादे आधी या भोगाशी असावे सादर आणि देवावरी भार घालून नाही तर तुला सोडित नाही. घेऊन या माणसाने एक लक्षात ठेवायचं. ठेविल्यानंतर पैशाची राहावे आणि चित्ते असू द्यावे समान. आपल्याकडे पूर्वज गेले आमचे बाबा स्पष्ट सांगायचे खाटेवर आलो की त्याला एक दिवस ताटेवर गेलाच पाहिजे. बरोबर आहे ना. आज नाही उद्या पण सगळे मी पण जाणार. मी काही दुसऱ्या वेगळं आहे तर मी मरणाला भेट आहे. माझी बॅग भरलेली तयार आहे. माझ्या काय भेट कोणा तुम्हाला मिळायचंच नाही. शिकवण आहे एवढे तुझं विमान चल बॅग भरलेली आहे. प्रयाण काळी देवी विमान पाठवली कळीच्या काळा माझे अतुल वर्तविले मानव घेऊन धामा गेले. अरे या नाही पुढच्या विमानाला तसं तुम्हा मला आल्याशिवाय राहणार नाही. पण असा निर्धार पाहिजे. सत्य संकल्पाचा दाता नारायण आहे लक्षात ठेवा. विठाला सगळ्याला रामबाण उपाय आहे. सगळ्या रोगावर हो रोगायचे जाय पथ्य नाम विठोबाचे. मोठमोठे आदर नामाने बरे होतात पण कसं पथ्य नाम विठोबाचे. बरोबर ना. पण ते कसं घ्यायचं बुवा सांगतायत म्हणून नाही. आपलं कर्तव्यच आहे. कशाकडे प्रेम पाहिजे. त्याच्यामध्ये प्रेम पाहिजे. सगळ्या गोष्टी प्रेमाने साध्य होतात. प्रेमाविना भजन नाकाविना मोती नाकाविना मोती हाताविना पोती वाचणी नाही. पोती वाचायला लागली अगोदर 10वीचा अभ्यास करावा आणि मग वाचावं. लक्षात ठेवा म्हणजे चुका होत नाही. नाक चांगला आहे हो. कशाला शोभा येते. मोत्याने नाकाला येते का नाकाला मोत्याने येते. कशाने नाकाने मोत्याला शोभा आहे. मोत्याने नाकाला शोभा येत नाही. एक बाई होती मालकाची लाडकी. मालक काय वेळा करतो ती मागे तिची वस्तू त्याला देत होती. बाईची सेवा करणं हे मालकाचं कर्तव्य आहे. आई वडिलांची सेवा करणं मुलाचं कर्तव्य आहे. देवाची सेवा करणं भक्ताचं
शिष्याचं कर्तव्य आहे. गुरुची सेवा करणं शिष्याचं कर्तव्य आहे. सेवाच करावी लागते तेव्हा मेवा मिळत असतो. विठाला सगळे अलंकार मागून घेतले. चपला घेतला, आणखी कसला घेतला, आणखी कसला घेतला. पण बाई पण मला हुशार होती. म्हणजे सगळे अलंकार सगळ्या अलंकाराने फुल झाले. एकच म्हणजे माझा मोकळ्या दारा अलंकार घालायची. काय सांगायला लाजत होती का काय होती तर तिचं तिलाच माहिती. पण ढिटाई केली म्हणजे मला एकदा सांगा मोत्याची नथ बनवा ना. आता एवढी सगळी ज्यांनी पूर्तता केली असं सांगतो ना न देणार नाही. चांगली नथ आणणार पण नथ घालायची कुठं कुठल्या नागपुडी घालायची बरोबर ना. हिची नागपुडी जी होती ना पण म्हशीर पाळलेला होता चालत होती. शेवटी कशा करतात सांगायचं नाकाला मोत्याने शिवणे मोत्याला नाकाने शिवायचं. लक्षात ठेवा शिवायची. अंतःशिवाय जर प्रेम नसेल तर त्याचा उपयोग नाही. म्हणून त्याच्याकरता उदाहरण देतोय. एक बाबा गेला होता काय कर्मधर्म साहेब निवेदनच्या भेटीने गेलो. सगळे बड्डेवर बसले. मी आकाला विचारलं म्हटलं काय म्हणतं बड्डे आहे का काय म्हणते बाबू बड्डे नाही ते झालाय काय म्हणतं गेलाय म्हणजे सूट काय वडापाव काय खातायत ठेवलेलं पत्र येत आहे खात आहे आवाज नाही का जिथून कसा संशय येणार एकच बसले मला अंतःकरणात प्रेम नाही, अंतःकरणामध्ये आवड नाही, देवाबद्दल श्रद्धा नाही तर ते सगळं वाया आहे. चांगला असावं थोडे थोडंच खावं पण चांगलं खावं. टोपलीवर खात आहे म्हशीच्या आम्हाला टोपलीवर बसावा लक्षात ठेवा. म्हणून थोडं असावं पण चांगलं असावं, थोडं असावं पण नेटकं असावं, थोडंच भजन असावं पण देवाला आवडेल असं असावं. हे सगळ्या साधू संतांचा सिद्धांत आहे. म्हणून नाथभाव मोठ्या आवडीने सांगताय आवडे देवा ज्याच्या इंद्रियाला वळण लागलं असतं ना मृदंग वाजला, वीणा वाजला, गाव वाजला माणसाच्या अंगात कोण नाही अंगात तरतर 2-4 पायाचा रेडा हाणतो. तुम्ही कधी बघा येत नाही म्हणून पंढरपूर झाली परवा जत्रा. काय झाली जत्रा. मी बरोबर कोणतरी बोललो होतो जत्रा वेगळी, यात्रा वेगळी आणि वारू वेगळी. पंढरीची वारी, आळंदीची यात्रा. यात्रा अलंकापुरा येते आणि मसोबाची यात्रा दिल्लीच्या बघितल्या दिशा टक्कर लागली तुम्हाला रेड्याची. मला फार हुशार तिकडनं आणायचा बघतो तिकडनं आणायचा एकामेकांची नजर पडू द्यायची नाही. आणि भारी शाल हो सत्कार शाल नाही कुणाला चांगलं टक्कर असते भारी शाल. पूर्वीचे शाल बघा गुलाबी रंगाच्या रंग असायच्या. रात्री महाराजांनी सांगितलं नाही का नवरा या गावाचा दुसऱ्या गावात गेला की त्याच्या डोक्यावर कसली शाल टाकतात तो सत्काराची भारी शाल उद्याची महाराज. तसली त्या मालकाच्या गड्यावर शाल टाकलेली असते, त्याच्यावर बोलायला टाकलेली असतो, त्याची टोळी तुमच्या त्याच्यात केली जाते आणि फोटो वाजवतात. टामटुम टामटुम काय म्हणतात त्याला हलगी हलगी कारण तो हलगड आहे. हलगीच्या तालातच नाचणार दोनच जायचं आणि जवळ जवळ आले की त्याने त्याची शर्ट ओढायची यांनी ह्याची शर्ट ओढायची. समोर कोण काय बाबा कुठं बघताय असला आवाज येतो ना एकामेकाच्या टाकलेला बघण्यासारखा हो. पण ते किती एकामेकाचे टाक पडली की त्याला अजिबात हलू देत नाही. मागं 20-25 जण असतात तो रात कराट नसेल त्याचे पाय होतात याचे पाय होतात. मागचे पाय आवडले की जरा कोण बोलत मग पुढे टांगटुम टांगटुम मड्यामध्ये काय त्यातलं त्यांनी असं त्यांना
झालं माहिती की लगेच 30 मार्गाच्या अंगावर टाकायची आणि त्याला हरिगोविंद न्यायची. आपल्याला कल्पना आहे आता सगळ्यात कुठे झोंबे लागले असतील बैलांच्या. आज आठवत कोणाच्या वाटाकडे बैलच राहिलं नाही. रात्री भाषाने सांगितले कीर्तनाचं काही बदलायचं त्याला कारण आहे का पूर्वी अडचणी होता. आता ह्या सर्वात कुठं आयनावर कुठं किडनीवर टाळा कवाय कुठून मोकळं भाजवण्याची तयारी असायची. तर आता नाही हो कुठं काय दिसत. म्हणून तेव्हा अडचण असायची त्याची वडील बांधायची आहे कुठे गुरांना काय घालायचं आहे कुठे कवळ तोडायचं आहे. आता काय नाही देवाने आपल्याला सगळ्याला मोकळं केले. यांच्यापेक्षा रामाने आणखी काय करायला पाहिजे. प्रत्येकाला समय आहे. आता ते बोलत पडलेलं आहे त्याला कारण हे होतं. आता ते कारण देवाने संपूर्ण टाकलं. आपल्या देवा बरं झालं देवा मोकळं गेला मला. आता जितका काळ देवाच्या चिंतनाच आहे तेवढं आयुष्यभर काळ झाला चिंतने एकांत वाचनाने देवाच्या पूजने प्रदक्षिणा बरोबर ना. दत्त जयंती झाली उद्या रामाचा होणारच आहे. जयंती नाही 16 होणारच आहे. सांगता उदय होणारच आहे. आपल्याला गप बसायचंय आपल्या सुरूच आहे आपल्याच गावात बरोबर ना. राजोबा मंत्र भेटा आलेले तुम्हाला सगळ्याला म्हणजे एकमेकाकडून सहाय्य आणि अवघातून सुखवून चांगल्या कार्याला चांगल्याने चांगलं सहकार्य केलं की चांगलं कार्य चांगलं पार पडतं. विठाला अंतरीचे धावे आताच भजन कोरलेलं आहे. तो बाहेर आल्याशिवाय आहे बघ. विहिरीतच पाणी नाही. किती पोरं असतात आता येणार पिढी जोडली बरोबर ना. तसं आताच प्रेम नाही आताच आवड नाही. आता मी काही वेळ वाढणार नाही. मुखाला नामस्मरण येणारच नाही. कसले थंडीला वैष्णव थंडी आहे अजिबात नाही. थंडी योग आहे लक्षात ठेवा. पांघरुण घेऊन जितकं बसाल तितकं गुदमाराला येणाऱ्या प्रसंगाला सामोरं दिला पाहिजे. ते थंडीला घाबरले पाहिजे. मला आपल्याला भ्यायला पाहिजे. आतापर्यंत अंगाला स्वेटर लावलं नाही. फोटो कशाला बरोबर बघते एकट्याने खासला बसला तेलंगणात मात्र घालावा लागला. उठला बागला नाही अशी भात लावणी चालू तिकडे पाणी सुटते हिरवं गार सगळं कुडकुडायला लागलो. तू काही स्वेटर असतो पण तेव्हा मात्र स्वेटर घातला पण इथं नंतर लाटवडीला असे पायांना पेटके थंडी पण कुठं पळून गेली. घाम केला करून हालचाल झाली. डायबिटीज होत नाही ब्लड प्रेशर होत नाही. माणूस मोकळा होतो आणि पेंडीला ताण पडत असं भजन करावं. माझ्या विठोबाचे नाव अट्टहास्य शब्द आहे म्हणजे लोड आला पाहिजे. आपल्या मुंबईला धक्काच नाही. आई आई काय काय पोरं असतात बघा काय अशी हुशार असतात आई म्हटल्या बरोबर भाकर फिरवण्यापैकी त्याला काय भीती नाही कोण उत्तरी घेणार. भक्ती एवढी सोपी तिची तितकी सोपी नाही. लक्षात ठेवायचं आहे. त्यातलं वर्मच आहे. माझ्या विठोबाचे नाव अट्टहास्य उच्चारा विठाला. आवडे देवाशी तो ऐका देवाची आवड सांगतात. महाराज किती विद्वत्ता असेल केवढं सामर्थ्य असेल आणि किती जन्मात येतो पैसे किती जन्मातली सेवा असेल त्याला ते सांगता येईल. आपल्याला पोराची आवड सांगता येत नाही. बायकोची सांगता येत नाही. आई बाबाची सांगता येत नाही. बरोबर ना. कारण आपली सेवाच तशी. कुठं कशाला सांगू. माझ्या रात्री मला विचारला कोण बायको विचार असतात बरं. आणि रामायणात आमच्या हनुमंतरायांनी केली हो दास्यत्व निकट
विठ्ठला सगळ्या साधू संतात त्याला अग्रगण्याचा मान दिलेला आहे. खेळ्या माझे हव्या शाळा आता एक शाळा म्हटला तर बाकीच्याला वेळ म्हणायची गरज नाही. बसलेल्या मध्ये एकाला जर चांगलं म्हटलं दुसऱ्याला वाईट म्हणायची गरज आहे. अरे पाचा माझे भले पण एकची वाणी त्यात जाण इतर जे चौघे जण सहजची जाण घेतलेली म्हणून सांगायचं तरी मोठ्या आवडीने करायचे. त्यांनी अर्जुन जरी झोपला तरी आमचे बाबा म्हणायचे त्याच्या अंगावरचे केस भजन करायचे. कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय कृष्ण श्रीकृष्ण जय तथा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम. तो कोण होता? हनुमंतराय कोण होता? अरे पशु होता. पशु असं तर त्याला नामाबद्दल इतकी निष्ठा आहे. आपल्याला माणसाला किती असायला पाहिजे विठ्ठला तुझी चिंता त्यासी सर्व दिवस भजन असायला पाहिजे. गंड पडता कामा नाही. बरोबर ना? आपण झोपलो की झोपलो. आपले बाबा गोपाळ बाबा काशीनाथ बाबा आपले मोठे बाबा तुम्ही सगळ्यांनी बघितले असाल. जरी झोपले ना तरी झोपे सुद्धा म्हणायचं विठाई उठले की सगळे तो धंदा सुरू नाही का? वेगळा मंगळ निधी विठ्ठलाचे नाम घे दिवस त्यांचा आनंद पडतो. रब्या बढिया दर्या आल्या तेने सगळं सिद्धी जोगी जय राम कृष्ण गोविंद गोपाळ माय माऊली जीवीचा दिवा तुझे नामे सगळं संदेह केला. संशय झालाच नाही. एक दिवस सत्य सत्य तो सत्य तो सत्य तो संकल्पाचा दाता नारायण लक्षात ठेवायचं. नाताना त्याचा अनुभव होता. आपण नुसते करत नव्हते. त्याच्या मागे त्याला काय साधना आहे काय नियम आहे काय पथ्य आहे ते पाळत होते ना बरोबर ना? आवडीने भावे काय आवडे देवाशी नामाचा उच्चार कसे घेत होते? प्रत्येक गोष्टीला काय पर्याय आहे काय शास्त्र आहे काय मर्यादा आहे? आता उगाच कोणीतरी त्याचे काय ते सोंग नाचावं नाता सोंग नको महाराज. देवाला काय आवडते? तुळशी माळ तुझी माळ
सांगितले ना आपण त्यांचं ऐकायचं. स्वामीचे वचन तेथे होतो पण काय भजन करत असताना देवाचा अलंकार आहे. काय अतिशय देवाला आवडते. अति प्रिय आवडे तुळशी आणि भोका हाच पंढरपूरचा प्रसाद आहे, लक्षात ठेवा. आणि अतिशय देवाला तो आवडतो. म्हणून गळ्यात तुळशीची माळ असावी, नसली घातली तर घाला. माळ म्हणजे की एक काय तुम्हाला सगळ्यांना माळ घालावीच लागणार. घालावीच लागते आणि घाला सगळ्यांनी. आता इथे आम्ही पोरगी आले की नाही, ते काय काय मावशी त्याच्या गळ्याची माळ बघतात. एवढं एवढं तिचं भाग्य आहे, लक्षात ठेवा. कुठं कुठे म्हणतात पोरीन गळ्यात मला की नवरा मिळणार तिला शोधी तिथे तुम्हाला आपण सुद्धा म्हणते ना पोरगी गळ्यात माळा घाला. तुम्ही प्रयोग करून बघा, चालेल तिथे तुम्हाला शोधे. पण निर्वेशनी माणसं कुठे जगात भेटायला बसले. आता माणसं हुशार झाली, विज्ञान पुढे गेले आहे, त्यांची बुद्धी विकसित झालेली आहे. ज्याच्या माळा त्यालाच पोरगी द्यायची ना तर देतच नाही, कारण ती संख्या कमी झाली आणि ह्यांची वाढली. म्हणून ज्याच्या वेळेला तुळशीची माळ असेल ना बघा, पोरी तुम्हाला शोधित देतील. नाही तर तुम्ही किती म्हणता तुम्हाला विचारणारच नाही. पंढरपूरला जावं लागेल तिकडे अयोध्येला किती आचार्याचा विचार महाराज. ज्याच्या गळ्यात माळ आहे त्याला घेण्याचं कारण नाही, लक्षात ठेवायचं. गळ्यात माळ आहे, कपाळाला गंध आहे, त्याच्यावर चोर येणार नाही. त्याच्याकडे काय आहे, त्याच्याजवळ भूत येत नाही. त्याला म्हणजे हा सगळ्या भूताचा बाप आहे. त्याचा बाप सगळ्या भूताचा भूत आहे. पंढरीचे भूत मोठे आणि त्याने ह्याला झडपलंय. साधा सुद्धा भूत त्याच्याजवळ येत नाही, लक्षात ठेवा. आणि ज्याच्या कपाळाला गंध आहे तो उपाशी कधी मरत नाही. ही भारतीय संस्कृती आहे. तुम्ही सफारी किती घालून जा, तुम्हाला चाचा भूत क्या पण म्हणणार नाही. आणि आम्हाला महाराज उद्या माझ्याबरोबर चला, रागडे चला, चहा पिंटू जर नाही डायबिटीस झालं तर कशाला जायचं. मागून देत नाही, पण आम्हाला शोधून झोपेत ना उठवून देतात. देवाच्या अलंकार त्याने धारण केले, त्याची चिंता कोणाला, देवाला आहे की नाही. गळ्यात मंगळसूत्र बांधला, चिंता कोणाला, मालकाला आहे की नाही. मग त्याचं मंगळसूत्र आहे, त्याचा अलंकार आहे, त्याच्या आवडीचा विषय आम्ही करतो. त्याची चिंता सगळा योगक्षेम म्हणून साधन करता हा मोठा पत्य आहे. त्यातलं तुळशी माळ का, गोपीचंदन टिळा आणि तिसरं आहे हृदय वैष्णवांचा. नावाचा वैष्णव नाही. वैष्णव कुणाला म्हणायचं, वैष्णव तो जया अवघी देवावरी माया. ज्याचं देवावर प्रेम आहे, लक्षात ठेवायचं, त्याला वैष्णव म्हणायचं. असा जर कोण आला वारकरी आला तर त्याचा अनादर करू नका. देव सारा वे परते आणि संत बोलावे. हाच फरक आहे. मला वाटलं लक्षात ठेवा, साधू शिक्षक कोण्याही प्रकारे आणि त्याचे बरे नव्हे वारकरी वाद त्याबद्दल वाद नाही, पण जे आहे त्याची निंदा थट्टा मस्करी करू नका. एवढा हात जोडून विनंती आहे. विठ्ठल केवढा फायदा आहे, किती लाभ आहे, त्याच्यात ताकद आहे. मला आणि जीवा दयावर हे धडके तो जीवाची परी तुके सगळे बुवा चोर नाही. एखादा कुठतरी मुलाखत जन्माला येतो नाही, अशाचा भाग नाही. खानदानी त्या सगळ्या हाताची बाजी कुठं सारखं आहे नाही, कुठंतरी एखादा येत असतो. म्हणून बोलताना थोडस विचार करून बोला, जिभेला बंधना ठेवून बोला. उगाच पुण्य करता पाप पदार्थ काढून घेऊ नका. महाराज कशा करता सांगायचं, एवढं पण त्याच्या संदेश तुम्हाला वेळ नाही. अशा वेळी आम्हाला बघा ताकद दिलाय. संत संघ अखंड दया तुझी प्रीती तयाची संगती मम्मी कमळा नाही. केवढी त्या संतांची ताकद आहे, त्यांच्या भेटीत किती शिकणार सुख आहे सांगायचं. आलिंगना घडे मोक्ष सायुजे श्री संतांचे महाराज साष्टांग हे करे करत असताना अंतःकरणामध्ये विकल्प येऊ नये. त्या विकल्पाचं छेद संतांच्या संशय राहत नाही, लक्षात ठेवा. कारण
संशय फार वाईट आहे. व्यवहारात परमात्मा संशय घेऊ नका. आमचे बाबा सांगायचे डोळ्याने बघावं, हातात पकडावं, बरोबर ना, तर संशय घ्यायचा. सांगू सांगणे लोकांचं वाटोळ होते, लक्षात ठेवा. म्हणून अनुभव घेतल्याशिवाय विना संशयावर घोर आणि पाप नाही घोर प्राणी अशी बऱ्या बऱ्याला मला भोगावं लागलं. त्या पूर्णांचा तुम्हाला इतिहास देतो. विश्वामित्र मगाशी सांगून गेलो 60,000 वर्षे तपश्चर्या करणार, साधा सुद्धा नाही. हा, आणि उद्या जन्माला येणारा राम, त्याचे गुरु कोण? वशिष्ठ आणि विश्वामित्र. हाय देवाच्या दोघे, त्याची शक्ती कमी नाही आणि ह्याची शक्ती कमी नाही. अकोलकोट प्रमाणाचा बालक आहे, त्यांनी त्याला ज्ञान दिलेलं आहे, एवढी ताकद आहे. देवाला सुद्धा गुरु करावा लागतो. म्हणून आपल्या मैत्रिणी मग ओळी घेतली, जाण त्याने गुरु भजले, त्याने कृत कार्य व्हायचे. मूळ चिंतने सहजे शाखा पल्लव सुदेशते. झाडाच्या बुडाला पाणी घातलं आपोआप ते पारवे फळ टोटवे देतात. संत पायी माता ठेविता सद्भाव आणि तिने भेटे देव म्हणून नवता शिलाखंड भजावे आणि कदा न सोडावे चरण त्यांचे. म्हणून संत संग नातांसारखे, तुकोबारायासारखे, नामदेवरायासारखे, माऊलीसारखे, बाबांसारखे असे संत होऊन गेले. या विरोधी गेल्यात महाराज. निर्देशन वागावं, आपलं पोट करण्याशिवाय राहणार नाही. सहज असं फिरता फिरता आमचे बाबा नेहमी सांगायचे गोवा फिरता असावा. घरात बसायचा, घेतो उठवणी जागा. म्हणून जिथे जिथे नामस्मरण आहे ती पत्रिका असो नंतर नसो, तुका म्हणे तेथे न पाचारिता जावे. आमंत्रणाची वाट होऊ नये. टाळाचा आमंत्रण कानावर आला लक्षात ठेवा, कुणाच्या बापाची हिंमत नाही तुम्हाला ओढ म्हणायची. म्हणून देवाकडे जाण्याकरता आमंत्रण बघू नये. लग्नात असे तर नियम महिन्यात पुढच्या महिने देतो आहे. सोयऱ्या पाहुण्याकडे आमंत्रणाशिवाय जाऊ नका. आमंत्रण पत्रिका असेल तर स्वाभिमानात जा. आता इथे जर सांगून जर गेला तर तुमची फजिती होण्याची शक्यता आहे. एका वेळेकडे बघित असतात बघा, बोलवता आलाय इथं कोण म्हणेल कोण तुम्हाला, पण तिथं तो म्हणणार. म्हणून जिथं दुःख आहे बरोबर तिथं आमंत्रणाशी जाऊ नका. आणि जिथं सुख आहे तिथं आमंत्रणाची वाट. सुख येतो ह्याचे ठाई बहु बाई संतान. फिरता फिरता महाराज विश्वामित्र वशिष्ठांकडे गेलं. कुणाकडे गेलं? वशिष्ठ मुनी विश्वामित्राकडे गेले. माझे जातीचे मत भेटलो कोणी तर ते काय मग हे जमून गेलो. कपाळाला गंधार गेलो गेला भेतात. आम्ही सदैव सुडके जवळ येतात सवल धाके आणि जावा पुढे भिके पुत्री मर्यादा आहे, लक्षात ठेवा. कोणी येऊ द्या त्याचा सन्मान करायचा, त्याचा मान राखायचा. देव बाजूला ठेवतो त्यांची पूजा केली. येतात आणि पूजा त्यावेळेला काय शिजनचा असतो तो शिजनचा प्रसाद त्यांनी हातावर दिला. आणि नियम असा आहे आलेल्या अतिथीला ब्राह्मण असो गुरु असो निर्मत असो आणखी कोण साधू असो त्याला मोकळं पाठवायचं. कोण नाही कोणाची म्हणजे आणि त्याचा आशीर्वाद घ्यायचा. विठ्ठल गोड बोलावं. गेले ना सगळ्यात तिळगुळ घ्या, गोड बोला. त्याच्या वाणी पूजा केली. विश्वामित्रांना वाटलं देवाचे गुरु आहेत, मोकळं कसं पाठव. आता माझ्याकडे काय आहे बरोबर ना. 1000 वर्षाची तपश्चर्या आहे. किती त्याने किती वर्ष केली होती? 60,000 वर्ष. त्यातली 1000 वर्षाची तपश्चर्या त्याने वशिष्ठाला दाखवली. वशिष्ठाने कोण गेली आणि पुन्हा फिरता फिरता योग वशिष्ठांचा विश्वामित्राकडे येण्याचा आला. त्यांचा पाहुणचार घेतलेला. जे काय कमी तो एखादा कर्तव्य पाहिजे माझी पूजा केली तुमची पूजा करू. आता विश्वामित्रांना 1000 वर्षाची तपश्चर्या झालेली होती. आता वशिष्ठांकडे काय काय वशिष्ठ अरे वशिष्ठाकडे म्हणजे नाही तर कोणाकडेच नाही बरोबर ना. अकोलकोट ब्रह्मांडाचा मालक त्यांच्या हातात आहे. हरियाला हातात आणि काही दिलं नाही. काय दिलं म्हणजे काय संताला गेले होते आणि बरेच संत भेटले होते. आणि संत अर्ध घडी किती अर्ध घडी संतांची संगत त्याला घडली होती. आणि तेवढा संकल्प त्यांनी वशिष्ठांच्या हातावर ठेवला. वशिष्ठ 1000 वर्षाचे विश्व
मित्र म्हणजे 1000 वर्षाचे पैसे मेहनत झालेले आणि माझी थट्टा करतात काय मला फक्त आंबेडकरी सांगताच्या सगळ्यात काय काय हे सर्व विश्वमित्राला कळलं असतं तर 7000 वर्षाचे पैसे फुकट कशाला गेले असते महत्व कळत नाही जे असं विश्वमित्रांना कळलं नाही त्याचे तुम्हाला कळणार नाही लक्षात ठेवा अर्धघडी संतांची संगत थोडासा बाबाचा चेहरा बदलला चेहऱ्यात लगेच फरक पडतो आवाजात लगेच फरक पडतो वैशिष्ट्याने ओळखलं महाराज दक्षिणे कमी दक्षिणे कमी झाली चेहरा उतरला म्हणजे बोलाय कशाला म्हणजे काय ते बोला हात ठेवू नये बोला म्हटले मी 1000 वर्षाचे पैशाचे कोणी तुम्हाला दिली आणि तुम्ही अर्धा घडी सांगताचे एवढे बोलायचं नाही तुमची दक्षिणा जास्त का माझी दक्षिणा जास्त याचा निर्णय नव्हता ब्रह्मदेवाकडे गेले कुणाकडे गेले दोन्ही गाडगे पुणे घडवली होती विश्वमित्र त्याने घडवली होती आणि वैशिष्ट्याने त्याने घडवली होती गाडगे घडवायचं काम कोणाचं तुम्हाला पुढे घडवलं अरे ब्रह्मदेवाने घडवलं हाडाचा कुंभार आहे ते म्हणजे काय उद्या राम शिवाजाऊन जाणार आहेत का काय कसले बरोबर आहे तुम्ही दोघं कसे काय एका वेळेला आहात त्या विश्वमित्राला धेड कुठे आहे सत्कार केला सन्मान केला आणि म्हणजे आमची शंका आहे म्हणजे काय लवकर बोला ब्रह्मदेव म्हणजे माझ्याकडे वैशिष्ट्य आले मी त्यांना 1000 वर्षाची पुण्य दक्षिणा दिली आणि मी त्यांच्याकडे गेलो याने अर्धा घडी संतांची मला फक्त संगत घडली त्याची पुण्य दिली दान श्रेष्ठ कोणाचा ब्रह्मदेवाला भाव मुलगा साधा आहे का शहर तोडणारा वेदाची निर्मिती करणारा ब्रह्मदेव किती आहे तो ते बघितलंय कुठं ब्रह्मदेवाची मूर्ती कुठं आहे भारतात एकाच ठिकाणी बरोबर ना एकाच ठिकाणी त्यांचं ब्रह्मदेवाचं मंदिर कुठं नाही चार तोंडाचं नाही त्याला तोंड 5 आहेत किती ती म्हणाल बुवा तुम्ही बघलेलं काढतो काय मी बघितले कशाला काढतो माझ्याकडे 54 पुराण आहे पुराणाशिवाय बोलत वाचल्याशिवाय बोलत पाहुणे ग्रंथ करावे तोंडाने वेदाची निर्मिती केली आणि एका तोंडाने काय करायचं पार्वतीची स्तुती करायची पार्वती कोणाची पार्वती कोणाची महादेवाची हा गप्प असणारा बाबा आहे त्याला जो राग आला मारला त्रिशूळ एवढंच केली आपल्या बायकोची थटा बसकरी जर दुसऱ्याने केली तर त्याला हळदी कुंकू घालणार त्याला जो राग आला तिची लेवर गेली पण तोंड कुणाचं होतं ब्रह्मदेवाचं वेदाचा वादा लागला होता ते वाया जाईल कसं बरोबर आहे ना म्हणून त्या तोंडाची योजना त्याची स्थापना कपालेश्वर मानकेश्वर नाही कपालेश्वर कुठं आहे हो फोन बरोबर ते यात्रा करत चला एका पेंडीने घर शिवाय पंढरपूरला गेले की अक्कलकोट तुळजापूर येईना घटी संतांच्या संगतीत तीर्थाचं पावली ज्ञानवार ज्ञानेचे राजे नामदेवरांना बरोबर तीर्थ काय वेळे होते काय महाराज कशा करता सांगायचं कपालेश्वर नाशिकला गेला कपालेश्वर आहे लक्षात ठेवा ते ब्रह्मदेवाचं तोंड आहे विठ्ठल कपालेश्वर कारण ते कपाला ब्रह्मदेवाचं त्याचं नाव ठेवून घेतलं कशा करता सांगतो ब्रह्मदेव आदरलो म्हणजे ह्याची बाजू घेतली हा शब्द वापरा करेल ह्याची बाजू घेतली म्हणजे हा नाही हा शब्द वापरा करेल भावाचा भीती प्रत्येकाला आहे आता करावं काय पिढा आपोआप घालवायची म्हणजे बघा बाबा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध दोघांची योग्यता सारखे पण मला निर्णय देता येत नाही कारण मला वेळच नाही मी संतांच्या संगतीत कधी गेलो नाही ब्रह्मदेवाची संतांच्या संगतीत कधी गेलो नाही माझा उद्योग मला आठवता येत नाही तर तुम्हाला तुमच्या शंकेचं निश्चय कोण करील सगळ्या देवांचा भाग बडा देव म्हणतात त्याला सब जमीन बडे बाबा महादेव लोक महादेवाकडे गेले महादेव बसले होते हिमालयात रुद्राक्षाची माळा काढ्या गजी धर्म लावलेला आहे हातात त्रिशूळ आहे डमरू आहे आणि भजन करत आहेत कोण
त्याचा फायदा म्हणते जे वाचा रुद्राक्षाची माळ घेतलेली आहे. सगळे वारकरी त्याच्या बरोबर बसलेले आहेत. महादेवाची वारकरी बरोबर ना. एकाला भजन करता येतच नाही. वक्ता नव्हे श्रोतव्य म्हटलेलं आहे. भजनाची गरज आहे. तर महादेवाची वारकरी आहे त्याचा जर गीत आला ना तर पेपर गीत महादेवाची वारकरी करतो. पार्वती माता साधी आहे. हरी हरी ते आले तिथे महादेवने जाणूनच पाहिजे. आज काही सत्ता नाही काही नाही पण हे स्वप्नात तर येणारे आहे. खरं सांगा ज्ञानोबाला कुठे नामदेव कुठे स्वप्नात आले ते म्हणजे खरं सांगा. माझे अजून नाही आले. सारखा भेद लागत ध्यानी वशे ज्ञानेश्वर वाचतोय, सतत गाता वाचतोय, सतत भागवत वाचतोय, सतत रामायण वाचतोय तर त्याच्यात ते करते त्याच्या स्वप्नात हेळी येऊ शकत नाही. पाहिलं बसायला वगैरे दिला. ती सगळी सैनिक बाजूला झाली. मोठे बाबा आले ना बाकी सगळी सारखी बाजूला झाली. मोठे बाबा आले महादेवाने पूजा केली. महादेवाची देव सुद्धा भक्ताची पूजा करतो म्हणून आपण त्याची पूजा करतो. फुकट करीत नाही. घेशी देवा फुकट कोण कोणाची सेवा करत. पूजा केली. वशी त्याला धीर धर्म नाही. विश्वामित्र म्हणजे महाराज आम्ही एवढ्या करता आलो. आमच्या दोघांची भांडणं लागले. मिटवायचं काम कमी करा. म्हणजे कशा करता भांडता. म्हटलं मी महाराजांच्या घरी गेलो. मला अर्ध घडी संतांची फक्त संगतीचं पुण्य दिली. त्यांनी काय केलं. तू काय केलं. 1000 वर्षाची तपश्चर्या त्यांना सांगितली. त्याच्यात दान श्रेष्ठ महादेवाला पण घालतो. महादेव सुद्धा भक्ताला घाबरतो. देव भक्ताच्या आणखी याच्याबद्दल निर्णय झाला तर माझं नाव घेणार नाही. याच्याबद्दल निर्णय घेणार नाही. देवाला पण चिंता आहे. देव भक्ताला घाबरतो. देव केला ऋणी आणि 80 बोधते पुराणे. देव भक्ताच्या अंकित आहे. माझी अवस्था अशी आहे. मी माझं राहणं कुठं, माझं भजन कुठं, माझं काय. मी कधी त्या संतांच्या संगतीत गेलो. माझे संत हे बघा ते बघितलं तर लाभ तुम्ही केले सगळे. ही माझी शरण आहे. मला त्याचा अनुभव नाही पण मी सांगतो. मला थोडी खबर आहे. म्हटले तुम्ही अख्ख्या ठिकाणी जा. तुमच्या शक्तीचं निरसन नक्कीच होईल. कुठे कुठं जा. कुठे पाताळात जा. म्हणजे हुशार पाताळात पाठवलं त्याला. कारण ज्याचं पोट दुखतं की नाही त्याला डॉक्टरकडे जायची सांगायची गरज नाही. रोगी पिढीला धावे वैद्याची करा. तो धावत जाणार. आपल्या मराठीत म्हण आहे गरज होताना अक्कल नसते.
अक्कल नसते. अगदी बरोबर आहे. ज्याला गरज आहे ना त्याला अक्कल नसते. पाताळात गेले. आता पाताळात शेष नारायण आहे. आपण त्याच्या डोक्यावर आहोत. बरासा गेला की नाही डुलके दिलेला काय झालं माझ्याच्या मनामध्ये जाते. आपल्या कृपा आहे त्याला डुलकी येत नाही पण त्याला ऐकायला भजन करावं सगळं. जोरदार भजनाचा गेले. नमस्कार शेष नारायण. नमस्कार नमस्कार. शेषाने त्याच्या यथाशक्ती सगळा सत्कार सन्मान केला. पण विश्वमित्राला मला तीर्थाटनामध्ये बाबा आम्हाला महादेवाने तुमच्याकडे पाठवले. महादेवाने महादेवाने पाठवले. शेषपर्यंत घाबरला. एकाला कमरेला करतोडा केल्यानं मला पण बांधेल म्हणते. महादेवाला सगळं देत होते. काय म्हणते मी वशिष्ठांना 1000 वर्षाचे पुण्य दिले. वशिष्ठाने तुमचं काय म्हणणं आहे. मी अर्ध घडी संतांच्या संगती टप्प्यात गेलो त्याचे पुण्य दिलेले. दान श्रेष्ठ कोणाचा. शेषाने पण वर घरी म्हटले सांगतो तुम्हाला तुमचा निर्णय मी नक्की देतो. माझ्यावर थोडासा प्रसंग आहे. मला तर वरमान बघू द्या. वरची दिशा बघू द्या. कोणाची पुण्य शिल्लक आहे. तर माझ्या डोक्यावर जो ओझा आहे हा थोडा फुटबॉल वर जाऊ द्या तर तुमच्याकडे बोलता येईल. आता पृथ्वी डोक्यावर घ्यायची आहे. शेष उजाड तो त्याच्याकडे बघतोय हा त्याच्याकडे बघतोय. विश्व सहज आहे. 60,000 वर्षाची पुण्य आहे त्यातली 1,000 वर्षाची गेली. 59,000 वर्षाची झाली. तेवढी पुण्य संकल्प दे. बघा की दाखवून गेलो 60,000 वर्षाची तपश्चर्याची बर्बादी झाली. अजिबात पृथ्वी हलायला तयार नाही. वशिष्ठांना विचारलं तुमचं म्हणणं काय. अर्ध घडी संतांच्या संघाच्या सप्ताला गेलो तो वंशकरवाडी. तेवढी पुण्य माझ्या पदरात आहे. अर्ध घडीची तेवढ्या पुण्यानं पृथ्वीवर जाऊ दे मला हातभर वर आणि मग शेष बघायला लागला. कोणाकडं वशिष्ठांकडे विश्वमित्राकडे. आज निर्णय झाला का लावायचा आहे का रिजेक्ट देऊ. मोठ्या मुकाट्याने बोलत आले. मध्ये कळत नसतं माणसाला सांगायला आपल्याला. संशय घेऊ नये शंका घेऊ नये. संशय असावा. संशय होता शंका होती तशी शंका सगळ्याला असावी. पुसावेशी ह्याची वाटे जे जे भेटे तयाशी. देव कृपा करेन मला आणि काही लाज राखे. त्याने संशय होता माझा. ब्रह्मसत्य का जगत सत्य हा संशय होता. संध्याकाळ संत भेटे पायी भेटे पडले तो. संध्या आणि झालो पोटे शीतळ. संध्या सांगतो संत संध्याचे गाठ सोडून टाकतात. त्याने सांगितलं बाबा जगत मिथ्या ब्रह्म सत्य. सत्याचे काय धरले. सत्य तू विठ्ठला म्हणा तो वधो व्हावा आणि वेळोवेळा व्हावा. कशात बाबा वेळोवेळा व्हावा. पाठोरंग बदनाला लागले. बरोबर त्यांना अनुभव होता आणि त्याप्रमाणे ते वागत होते. म्हणून म्हणले आवडे निवासी तो आहे का प्रकार. नामाचा उच्चार गोपीचंदन टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. अजून एक नियम सांगितला. बाबाचं तिसरे चरण. आचार्य कार्तिके पंढरीचे
किती? हे होत्या वर्षाचे महिने किती? 12 आणि इंग्रजी 12 मराठी 12 किती झाले? मला 12 म्हणतोस तू? घाबरता तू हे बरं किती झाले ना? किलोभर कापूस आणि किलोभर लोखंड वजन जास्त कोणाचं होईल? मला ऐका येत नाही. किलोभर कापूस आणि किलोभर लोखंड वजन जास्त कोणाचं होईल? मास्तर बघा आता. अरे दोघांचा किलोभर कापूस जरी असला पोताभर तरी किलोभरच आहे आणि एवढा तोंडा जरी वजनाचा दगडात असला तरी किलोभरच आहे. दोघांचं वजन 26 जानेवारी किती तारखेला येते? झटकीत करत तार निघून जाते जसे आपले खूप फजित होते. हरे मग म्हणा आठवत नाही. हो आमच्याच भाविकाने मला विचारला बघा बरं बाबा माझे काय अदृष्ट बघा. महाराष्ट्राचे चालू मुख्यमंत्री कोण? मला एकनाथ शिंदे आठवलं. शिंदे म्हणून गेलो पण एकनाथ नाव आठवला. तुमचं कसं लोक असे तार निघून जाते. एकनाथ शिंदे मला तिला सांगितलं नाही. मला म्हणजे बाबा एकनाथ शिंदे नाही म्हणतात शाबास मी पाठवत पण दिली. हुशार तर बरं काय लक्षात ठेवा. तर योग असा आहे आषाढ कार्तिकी महिन्याचे वारे 12 महिन्याच्या 12 वारे. तुम्हाला श्रावणाला येऊ नको म्हटले नाही, भाद्रपदाला येऊ नको म्हटले नाही, आश्विनला येऊ नको म्हटले नाही. पण आषाढी कार्तिकीवर शिक्का मारला. मारणारे कोण आहेत? नाथ बाबा. ते वेळेत काहीतरी विशेष असायला पाहिजे ना. आषाढी कार्तिकीलाच का? कारण भगवान स्वतः सांगतात आषाढी कार्तिकी विसरू नका. आणि सांगत तसे गुण म्हणजे गुपित आहे. काय गुपित आहे? आषाढीलाच काला गोपाळपूरचा, आषाढीलाच काला, कार्तिकीलाच काला गोपाळपूरचा. इतर वाऱ्याला काळा नाही. मठात खिरापती आपले महागवारी येते निदान खिरापती पर्यंत तरी राहा. पण जायच्या अगोदर यायचं तरी किती नियम थोडा धीर करा. कोण देत नाही. पण खिरापती घेतल्याशिवाय द्वादशीची खिरापती लागे टोको तो ठेला देव प्रसाद घेतो आणि मग करत असतो. पण आषाढी कार्तिकीला काला आणि हा पंढरपूरलाच होतो. इतर ठिकाणी काला नाही. कारण त्याच्यात त्रिवेणी संगम आहे. देव भक्त आणि नाम कथा त्रिवेणी संगम. इतर ठिकाणी संगम महाराज पण देवाचा आणि भक्ताचा आणि नामाचा हा काला हा विष्णू पंढरपूरला आषाढी कार्तिकीलाच आहे. म्हणून तो काला घेण्याकरता पुण्य असावे लागते. काय काय कठोर लोक आहेत काला घेतो हलत नाही महाराज. त्यांना नागरांचं पटलेलं आहे, त्यांना अनुभव आलेला आहे. पण आषाढी कार्तिकी उपजून या मूर्ती जन्मांतरे किती जन्माचा तरी त्रास झाला तरी गळ्यात तुळशीचे माळ घालू, कपाळाला गोपीने टिळा लावू आणि आषाढी कार्तिकेची वारी करू. तुकोबाराची तीच वारी आहे मला. बरोबर ना? पंढरीची वारी आई माझ्या घरी अनेक नगरे तीर्थ व्रत एकादशी करीन उपवासी आणि गायन हरिषी ते देवाला आवडते. आवडे देवाशी तो एका प्रकार नामाचा उच्चार तुळशी माळ हृदय कळला वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी विसर्जन वारी. आम्ही दुसरं काय केलं तर साधन निर्धारे शपथ घेऊन सांगतात बघा. शपथ केव्हा घेतात? कार्य खरं असेल तर शपथ घ्यायचं. तो खोट्या कार्यात शपथ घ्यायचं वाटलं. त्यांचं कार्य सत्य आहे. माऊली सुद्धा शपथ घेतात ना. तुझ्या आणि बहु आवड अशी देवाशिवाय काय आवडतच नव्हता म्हणून शपथ घ्यायचा अधिकार आहे. आपण जर शपथ घेतला तर देव आवडत बाकी सगळं आवडतंय. त्याच्यामुळे आपल्याला पाप लागतात. तुकोबाला सुद्धा शपथ घेतात. तुका म्हणजे सोपे आहे शपथ आहे विठाला.
निर्धाराने सांगतायत, सांगण्याचा अधिकार आणि वरच्या नियमाप्रमाणे आपण जर वागलो तर त्याचा फळ काय आहे अभंगाच्या 4थ्या चरणात सांगतात. काय अभंगाचं 4थं चरण? एका भवानी ऐसा जाता ज्या
पैसा कमवा, चांगले मॅडम आणा, 2 आम्हाला हाना, हे सगळे सांगतील. पण देवाच्या नामस्मरणातच काळ घालवा. ही जात फक्त संतांची त्यांचं स्मरण करू आणि शेवाचा पवनविराचे नारायण
Subscribe to our channel by clicking the subscribe button. Click the bell button and enjoy the latest uploads from our channel.